विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी अँड वेजेस ॲडमिनिस्ट्रेशनमधील महत्त्वाचा भाग फॅक्टर्स डिटर्मिनिंग द रिअल वेजेस, वास्तविक मजुरी निश्चित करणारी घटक आज आपण चर्चेला घेत आहोत. कंपनीमध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये, उपक्रमामध्ये विशिष्ट वेळी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वास्तविक मजुरी निश्चित करताना निश्चितच काही प्रमुख घटक विचारात घेतले जातात. त्या घटकामध्ये प्रामुख्याने मी सुरुवातीला असं सांगेन की पैशाची खरेदी शक्ती हा घटक विचारात घेणे अत्यावश्यक आहे. विशिष्ट वेळी असणारी पैशाची खरेदी शक्ती हा वास्तविक मजुरी निश्चित करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर पैशाची खरेदी शक्ती जास्त असेल तर वास्तविक मजुरी देखील जास्त असते, कारण तेवढ्याच पैशात कामगाराला जास्त वस्तू खरेदी करता येतात. याउलट पैशाची खरेदी शक्ती जर कमी असेल तर कामगारांची वास्तविक मजुरी देखील कमी असते, कारण त्याला जास्त पैसे देऊन आता कमी वस्तू खरेदी करता येतात. म्हणूनच पैशाची खरेदी शक्ती याही घटकाचा मजुरी ठरवत असताना अवलंब केला जातो. त्यासोबतच दुसरा घटक वास्तविक मजुरी निश्चित करत असताना अनुषंगिक लाभ. कर्मचाऱ्याला आपल्या उपक्रमामध्ये विशिष्ट उपक्रमातील विशिष्ट प्रकारची कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही अनुषंगिक लाभ आपोआपच मिळत असतात. जसे भविष्य निर्वाह निधीची सोय असेल, ग्रॅच्युइटी असेल, पेन्शन असेल, काही इन्सेंटिव्ह असतील, भाटकमुक्त किंवा सवलतीच्या दराने मिळणारं घर असेल, मोफत वैद्यकीय सेवा असेल, तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय असेल, काही प्रवासाच्या सवलती असतील किंवा काही सवलतीच्या दरामध्ये जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिलेली असेल. तसेच त्यांना त्यांच्या निवासस्थानापासून उपक्रमापर्यंत जाण्या येण्यासाठी वाहतुकीची सोय असेल, इत्यादींचा आनुषंगिक लाभामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या आनुषंगिक लाभांची संख्या एखाद्या उपक्रमामध्ये जेवढी जास्त असेल तेवढ्या प्रमाणात त्या उपक्रमातील कामगारांची वास्तविक मजुरी देखील जास्त असते. अतिरिक्त उत्पन्न यासोबतच दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना या ठिकाणी अतिरिक्त उत्पन्न याही घटकाचा निश्चितच वास्तविक मजुरी निश्चित करत असताना या घटकाचा अवलंब केला जातो. एखादे विशिष्ट काम करणाऱ्या कामगारांना अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी ज्या प्रमाणात उपलब्ध होते त्या प्रमाणात त्यांची वास्तविक मजुरी जास्त किंवा कमी होते. कामगारांना प्रचलित उत्पन्नापेक्षा, त्याच्या प्रचलित उत्पादनापेक्षा जास्त घेतलेल्या उत्पादनावर अतिरिक्त मोबदला मिळण्याची सोय, स्वतःच्या वैयक्तिक कौशल्यावर आधारित अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची सवलत इत्यादीचा यात समावेश होतो. यासोबतच वास्तविक मजुरी निश्चित करत असताना मी आपणासमोर चौथा घटक स्पष्ट करत असताना इतरांना काम मिळण्याची सोय याही घटकाचा या ठिकाणी अवलंब केला जातो. उपक्रमामधील कामगार आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना उपक्रमामध्ये ज्या प्रमाणात काम मिळवून देऊ शकत असतील त्या प्रमाणात त्यांची वास्तविक मजुरी वाढते. उदाहरणार्थ, बांधकामावरील एखादा कामगार आपल्या पत्नी
मुले तसेच भावंडांना कामावर लावू शकतो. त्यामुळे एका कुटुंबात जाणाऱ्या मजुरीच्या प्रमाणात निश्चितच वाढ होते. म्हणूनच याही घटकाचा अवलंब इतरांना काम मिळण्याची सोय या वास्तविक मजुरी ठरवत असताना या घटकाचा अवलंब केला जातो. निश्चितच यानंतरचा घटक प्रगतीसाठी संधी. उपक्रमातील कामगारांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या संधी ज्या प्रमाणात आपल्या उपक्रमामध्ये उपलब्ध असतील त्या प्रमाणात त्यांच्या वास्तविक मजुरीत वाढ होते. आपल्याकडील उपलब्ध कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रशिक्षणाची सोय, बढतीची शक्यता, अधिक जबाबदारीची जागा मिळण्याची शक्यता यासारख्या कामगारांच्या प्रगतीसाठी पोषक असणाऱ्या सोयी सवलती ज्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना उपलब्ध आपण करून देतो आपल्या उपक्रमामध्ये, त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची वास्तविक मजुरी निश्चितच कमी जास्त होत असते. त्यासोबतच वास्तविक मजुरी ठरवत असतानाचा महत्त्वाचा 6वा घटक मी आपणासमोर मांडू इच्छितो, जो म्हणजे शिक्षणाचा कालावधी आणि खर्च. या घटकामध्ये उपक्रमातील उच्च पदे मिळविण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण आणि प्रशिक्षण मिळविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवर तसेच त्यावरील खर्चावर कर्मचाऱ्यांच्या वास्तविक मजुरीचे प्रमाण अवलंबून असते. निश्चितच हा कालावधी आणि खर्च कमी असेल तर वास्तविक मजुरी जास्त असते. याउलट शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा कालावधी आणि खर्च जास्त असा असेल तर त्याची वास्तविक मजुरी ही निश्चितच कमी असते. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, 7वा घटक स्पष्ट करत असताना कार्याचं स्वरूप, वास्तविक मजुरी ठरवत असताना याही घटकाचा, कार्याचे स्वरूप याही मुद्द्याचा निश्चितच अवलंब केला जातो. उपक्रमातील कार्याची जबाबदारी, त्याचं उत्तरदायित्व, जोखीम इत्यादी बाबीवर देखील कर्मचाऱ्यांचे वास्तविक मजुरीचे प्रमाण अवलंबून असते. उपक्रमामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना आपण देत असलेली जबाबदारी, त्या जबाबदारीमध्ये असणारी जोखीम जास्त असेल तर निश्चितच वास्तविक मजुरी ही कमी असते. याउलट जबाबदारी आणि जोखीम कमी असेल तर रोख मजुरी कमी असली तरी वास्तविक मजुरी मात्र जास्त असते. यानंतर कामाची वेळ आणि परिस्थिती याही घटकाचा अवलंब वास्तविक मजुरी ठरवत असताना केला जातो. उपक्रमातील कामाची वेळ आणि परिस्थितीनुसार वास्तविक मजुरी कमी किंवा जास्त असते. काम करण्याची वेळ जर कर्मचाऱ्याला सोयीची असेल, तसेच काम करण्याची परिस्थिती कर्मचाऱ्याच्या बाबतीत अनुकूल असेल तर निश्चितच वास्तविक मजुरी वाढल्या जाते. याउलट गैरसोयीच्या कामाच्या वेळामध्ये काम करणाऱ्या तसेच रात्रपाळीत काम करणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची वास्तविक मजुरी निश्चितच कमी असते. यासोबतच वास्तविक मजुरी ठरवत असताना उपक्रमामध्ये काम करत असताना मी निश्चितच कामाचे तास याही घटकाचा विचार करण्यात येतो. म्हणून कामाचे तास हा घटक स्पष्ट करत असताना वास्तविक मजुरी निश्चित करताना आपल्या व्यवसाय संघटनेतील उपक्रमातील कामगारांना किती तास काम करावे लागते याचा देखील विचार करावा लागतो. जास्त तास काम करणाऱ्या कामगारांची रोख मजुरी जास्त असली तरी वास्तविक मजुरी कमी असते. याउलट कमी तास काम करणाऱ्या कामगारांची रोख मजुरी कमी असली तरी
वास्तविक मजुरी जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, वास्तविक मजुरीचा घटक निश्चित करत असताना शेवटचा मुद्दा मी आपल्यासमोर ठेवतोय, सामाजिक प्रतिष्ठा. उपक्रमातून उत्पन्न मिळविणे हा जरी कर्मचाऱ्यांचा मुख्य हेतू असला तरी कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठेची, मानसन्मानाची निश्चितच आपल्या उपक्रमामध्ये आवश्यकता असते. कधी कधी काही कर्मचारी वेतनामध्ये वाढ मिळत नसली तरी सुद्धा प्रतिष्ठा देणारी पदे स्वीकारण्यास तयार असतात. पैशापेक्षा त्या पदाला आणि प्रतिष्ठेला संबंधित कर्मचारी महत्त्व देत असतात. काही पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समाजामध्ये आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त होत असते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची वास्तविक मजुरी देखील सामाजिकदृष्ट्या जास्तीची असते. म्हणूनच रोख मजुरी वाढत नसेल तरी अशी पदे स्वीकारून कर्मचारी आपल्या वास्तविक मजुरीत वाढ करू शकतात. कारण अशा पदांच्या अनुषंगाने होणारे लाभ हे रोख मजुरीच्या तुलनेने बरेच जास्त असतात. म्हणून वास्तविक मजुरी ठरवत असताना या सर्व घटकांचा विचार केला जातो. यासोबतच इसेंटाईल फॅक्टर्स ऑफ आयडियल वेजेस पेमेंट सिस्टीम, आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे काही घटक, अत्यावश्यक घटक असणारे काही घटक मी आपणासमोर मांडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे आवश्यक घटक स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न जर आपल्या विद्यापीठीय परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर काही पुढील मुद्द्यांचं स्पष्टीकरण देऊन त्यावर सविस्तर टिप्पण करावे. त्यासोबतच वास्तविक मजुरी ठरवत असतानाची जी काही घटक आपण चर्चा केलेली आहे त्याही सर्व 10ला 10 मुद्द्यावर सविस्तर असं टिप्पण आपल्याकडून करण्यात यावं, जेणेकरून त्या सर्व मुद्द्यांचा वास्तविक मजुरी ठरवत असताना जी काही घटक आपण आपल्यासमोर मांडलेले आहे, ज्यामध्ये मी सविस्तर सर्व घटक आपणासमोर परत एकदा चर्चा करतो. त्यामध्ये पहिला मुद्दा मी आपणास असं सांगेल, वास्तविक मजुरी निश्चित करत असताना किंवा निश्चित करणारे जे काही घटक आहे, वास्तविक मजुरी निश्चित करणारे घटक. नंबर 1, पैशाची खरेदी शक्ती, यावर आपण सविस्तर चर्चा केली आहे. त्यासोबत नंबर 2, अनुषंगिक लाभ. त्यासोबत नंबर 3, अतिरिक्त उत्पन्न. नेक्स्ट 4 नंबर, इतरांना काम मिळण्याची संधी, काम मिळण्याची सोय. 5वा मुद्दा, प्रगतीसाठी संधी. शिक्षणाचा कालावधी आणि खर्च. नेक्स्ट 6 नंबर, शिक्षणाचा कालावधी आणि खर्च. 7वा मुद्दा, कार्याचे स्वरूप. 8वा मुद्दा, कामाची वेळ आणि परिस्थिती. कामाची वेळ आणि परिस्थिती. 9वा मुद्दा स्पष्ट करत असताना कामाचे एकूण तास. आणि शेवटचा मुद्दा 10वा मुद्दा, सामाजिक प्रतिष्ठा. पण विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठीय परीक्षेमध्ये वास्तविक मजुरी निश्चित करत असताना जे काही घटक जर आपल्याला स्पष्ट करा म्हणून सांगितलं असता, या सर्व 10 मुद्द्यांचं आपण निश्चितच योग्य असं टिप्पण करावं, विवेचन करावं, जेणेकरून
चांगले गुणांकन मिळण्यास आपल्याला निश्चितच मदत होईल. मग वास्तविक मजुरी निश्चित करत असणारी जी काही घटक आहे ही घटक आपण योग्यरित्या स्पष्ट करावेत. त्यानंतर आपण पुढील घटक पाहणार आहोत ते म्हणजे आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे आवश्यक घटक. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इसेंटाईल फॅक्टर्स ऑफ आयडियल वेजेस पेमेंट सिस्टीम यामध्ये चर्चा करत असताना कोणत्याही संघटनेमध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये असेल, कंपनीमध्ये असेल, संस्थेमध्ये असेल, कोणत्याही उपक्रमातील कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना करावे लागणारे कामाचे प्रमाण, मजुरीचा दर, मजुरीची रक्कम, मजुरी मिळविण्याचा दिवस इत्यादी मजुरीशी संबंधित असणाऱ्या विविध बाबी अत्यंत जिव्हाळ्याच्या असतात, कारण त्यावर त्यांचा राहणीमानाचा दर्जा आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा दर अवलंबून असतो. याउलट सेवायोजकाच्या दृष्टीने मजुरीचा संबंध हा उत्पादकतेशी असतो. उपक्रमाची उत्पादकता वाढविण्यासाठी उत्पादक जास्त मजुरी देखील देण्यास तयार असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र मजुरीत वाढ केली तरी कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होत नाही, कारण विशिष्ट मर्यादेत उत्पन्नात वाढ झाल्यानंतर श्रमिक आराम करणे जास्त पसंत करतात. एवढेच नव्हे तर कामगार संघटनांच्या दबावाखाली येऊन सेवायोजकाने मजुरीच्या दरात अनावश्यक वाढ केली तर त्यामुळे उपक्रमाच्या उत्पादकतेत वाढ होण्याऐवजी घटच होते, कारण कामगारांना आता पूर्वी इतकेच काम करून जास्त वेतन मिळत असल्यामुळे जास्तीचे काम करून जास्त मोबदला मिळविण्याची त्यांची प्रेरणाच समाप्त होते. म्हणून उत्पादकतेमध्ये निश्चितच घट होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन कामगार आणि मालक हे सेवायोजक या दोघांच्याही उद्दिष्टांची पूर्तता करणारा मजुरीचा दर, मजुरी शोधनाची आदर्श पद्धती निश्चित करणे हे निश्चितच कर्मचारी व्यवस्थापनाचे, मानव संसाधन व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते. मजुरीच्या शोधनाची पद्धती आदर्श असावी यासाठी निश्चितच विद्यार्थी मित्रांनो काही घटकांची आपण चर्चा करणार आहोत. मग या घटकांची स्पष्टता करण्यासाठी, काही घटक स्पष्ट करण्यासाठी मी काही मुद्दे आपल्यासमोर निश्चितच ठेवणार आहे. आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे आवश्यक घटक. ज्या सविस्तर घटकावर चर्चा करणार आहे त्या घटकांची मी सुरुवातीलाच आपल्याला मुद्द्यांचे स्पष्टीकरण देतो. त्यामध्ये आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे आवश्यक घटक, त्यामध्ये सुरुवातीचा घटक नंबर 1 किमान मजुरीची तरतूद. किमान मजुरीची तरतूद. नंबर 2 सुलभता. नंबर 3 योग्यतेचा आधार. नंबर 4 स्थिरता. नेक्स्ट नंबर 5 प्रेरणा. नेक्स्ट 6 लवचिकता. 7 मजुरीची नियमितता. आणि 8वा आणि शेवटचा मुद्दा औद्योगिक शांतता. ही सर्व वरील घटक आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे आवश्यक घटक आहेत. या सर्वच घटकावर सविस्तर असं विवेचन मी आपणास स्पष्टीकरण देणार आहे. यामध्ये आदर्श मजुरी शोधन पद्धतीचे आवश्यक घटक स्पष्ट करत असताना सुरुवातीचा मुद्दा किमान मजुरीची तरतूद हा घटक मी आपल्यासमोर चर्चेला घेत आहे. किमान मजुरीची तरतूद. कामगार आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबियाच्या सर्वच प्राथमिक गरजा भागवू शकेल एवढी किमान मजुरी त्या कर्मचाऱ्याला, कामगाराला मिळाली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा राहणीमानाचा दर्जा टिकवून ठेवणे शक्य होण्यासाठी
किमान मजुरी निश्चित केली जाते. भारतात इसवी सन 1948 किमान मजुरी कायदा 1948 पारित करण्यात आलेला आहे. यानुसारच यामध्ये किमान मजुरीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आदर्श मजुरी शोधन पद्धतीचा दुसरा घटक सुलभता. मजुरी ठरवत असताना शोधन पद्धतीमध्ये अत्यावश्यक असणारा घटक हा सुलभता. मजुरी हा उत्पादन खर्चातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मजुरीचा दर आणि मजुरीचा आकडा असा निश्चित केला जातो, या बाबतीत परिपूर्ण माहिती कामगाराला सहज मिळू शकेल अशा प्रकारची मजुरी निश्चित करण्याची पद्धती असली पाहिजे. कामगारांच्या मनामध्ये मजुरी निश्चित करण्यावरून अविश्वास निर्माण झाल्यास आपल्या उपक्रमामध्ये अनेक श्रमाच्या बाबतीत समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून मजुरी ठरवत असताना सुलभता हा आदर्श मजुरी शोधनाचा एक महत्त्वपूर्ण घटक समजला जातो. ही सुलभता ठरवण्यासाठी उपक्रमातील संबंधित कर्मचाऱ्याला तो काम करत असलेल्या कामाच्या बाबतीमध्ये जर निश्चितच मजुरी ठरवली तर यातील किचकट गोष्टी निश्चितच निघून जातील आणि त्यामध्ये सुलभता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा मजुरी शोधनाच्या पद्धतीमध्ये तिसरा घटक योग्यतेचा आधार. योग्यतेचा आधार. कामगारांची योग्यता हाच मजुरीचा आधार असला पाहिजे. कामगारांची योग्यता हाच मजुरीचा मुख्य आधार असला पाहिजे. त्यामुळे कामगार आपली योग्यता आणि क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच जास्त कार्यक्षम कामगारांना जास्त मजुरी मिळाल्यामुळे त्यांना अधिक कार्य करण्यासाठी निश्चितच आपल्या उपक्रमामध्ये प्रोत्साहन मिळत असते. म्हणून कामगारांना उत्पादकतेतील त्यांच्या कामगारांच्या योगदानानुसार मजुरी मिळण्याची शक्यता मजुरी शोधन पद्धतीमध्ये असली पाहिजे. आजही अनेक उपक्रमामध्ये जर एखादा विशिष्ट कर्मचारी आपली कामाची क्षमता निश्चितच त्याचे नियमित काम करण्याची क्षमता जास्तीची असेल आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून आपल्या उपक्रमामध्ये निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यास संबंधित कर्मचाऱ्याकडून आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये जर वाढ होणारी असेल तर निश्चितच आजही सर्वच कंपन्यांमध्ये इन्सेंटिव्ह त्या कामाचं मूल्य त्याला अधिकतम देण्याचा प्रयत्न केला जातो. यासोबतच मजुरी शोधनाच्या पद्धतीमध्ये दुसरा घटक स्पष्ट करत असताना चौथा मुद्दा मी आपल्यासमोर ठेवलेला आहे, तो म्हणजे स्थिरता. मजुरी शोधनाच्या पद्धतीमध्ये स्थिरता असणे अत्यावश्यक असते. मजुरी निर्धारित करण्याचे नियम जास्तीत जास्त दीर्घ काळापर्यंत स्थिर असावे. त्यामुळे कामगारांचा मजुरी शोधन पद्धतीवर विश्वास राहतो. म्हणून कितीही आवश्यक झाले तरी मजुरी शोधन पद्धतीत वारंवार बदल करू नये. त्याचप्रमाणे बदलत्या परिस्थितीनुसार अपरिहार्य स्वरूपाचे बदल करण्याइतपत मजुरी शोधन पद्धती लवचिक सुद्धा असली पाहिजे. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मजुरी शोधन पद्धतीमध्ये प्रेरणा हाही घटक मी आपल्यासमोर मांडलेला आहे. पाचवा महत्त्वाचा घटक प्रेरणा. मजुरी शोधनाची पद्धत आणि उत्पादकता वाढविण्याची कामगारांची इच्छा. मजुरी शोधनाची पद्धती आणि उपक्रमातील उत्पादकता वाढविण्याची कामगारांची इच्छा यामध्ये अनन्यसाधारण संबंध आहे. प्रत्येक कामगाराला आपली क्षमता, योग्यता, कौशल्य वाढवून उत्पादनामध्ये वाढ करण्याची प्रेरणा निर्माण होईल
अशीच मजुरी शोधनाची पद्धती आपल्या उपक्रमाची असावी. प्रत्येक कर्मचाऱ्याची काम करण्याची शक्ती अपरिमित असते, परंतु उचित प्रेरणा नसती तर तो त्या शक्तीचा उपयोग करीत नाही. म्हणून काम करण्याच्या त्याच्या शक्तीमध्ये आणि उत्पादकतेमध्ये निश्चितच घट होते. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कर्मचाऱ्याची काम करण्याची शक्ती ही निश्चितच जास्तीच्या स्वरूपातील असते. त्याच्या अंगी असणारी प्रेरणा ही सुद्धा उचित असते, परंतु त्या शक्तीचा उपयोग त्यानं आपल्या उपक्रमामध्ये मोटिवेट चांगल्या प्रकारे केला असेल तर निश्चितच मजुरीचा दर ठरवत असताना सुद्धा त्याला त्याचा निश्चितच या घटकाचा उपक्रमाला आणि संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा फायदा होतो. यासोबतच मी दुसरा घटक आपल्यासमोर मजुरी शोधन पद्धतीचा ठेवत असताना त्यामध्ये लवचिकता असावी हाही घटक आपल्यासमोर ठेवलेला होता. मग या लवचिकतेमध्ये उपक्रमाला उत्पादन, विक्री आणि त्या संबंधीच्या धोरणात उपक्रमाला उत्पादन, विक्री आणि त्या संबंधीच्या धोरणामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार वारंवार चेंजेस करावे लागतात, बदल करावे लागतात. ही बदलती भूमिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच कार्यान्वित होत असल्यामुळे कोणतीही एखादी मजुरी शोधनाची पद्धती दीर्घकाळापर्यंत आदर्श राहू शकत नाही. परंतु सर्वच परिस्थितीमध्ये नफा कमविणे हेच उपक्रमाचे उद्दिष्ट मात्र कायम असते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीच्या गरजा विचारात घेऊन कामगारांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारी तसेच उपक्रमाच्या महत्तम नफ्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारी मजुरी शोधन पद्धती निश्चित करणे आवश्यक असते. म्हणूनच बदलत्या परिस्थितीमध्ये ज्यात सुलभतेने बदल घडवून आणले जाऊ शकतात आणि अशीच मजुरी शोधनाची पद्धती ही आदर्श समजल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, मजुरी ठरवत असताना निश्चितच त्यामध्ये लवचिक स्वरूपाचं धोरण असणं अत्यावश्यक असतं, जेणेकरून संबंधित कर्मचाऱ्याला आणि उपक्रमाला या लवचिकतेचा निश्चितच फायदा होत असतो. यासोबत मजुरी शोधनाच्या दुसऱ्या घटकाचा 7वा मुद्दा स्पष्ट करत असताना मी आपणासमोर मजुरीची नियमितता हाही घटक स्पष्ट करत आहे. मजुरीची नियमितता, मजुरी शोधनाचा दिवस आणि वेळ निश्चित स्वरूपाचा असावा. त्यामुळे कामगार तसेच सेवा आयोजक मालक या दोघांनाही आपापल्या खर्चाचे नियोजन करणे सुलभ जाते. सामान्यपणे एका महिन्यानंतर येणाऱ्या विशिष्ट तारखेला मजुरीचे शोधन केल्या जाते. त्यामुळे कामगार समाधानी राहून आपल्या उपक्रमामध्ये विश्वासाने कार्य करू लागतात. कामगारांना दीर्घकाळापर्यंत कार्य समाधान मिळत राहील या दृष्टीने मजुरी शोधन पद्धतीची आखणी आणि अंमलबजावणी केली पाहिजे. निश्चितच कर्मचारी आपल्याला मिळणाऱ्या मासिक वेतनावर काही त्याची स्वप्न निश्चितच ठरवत असतो. त्याची क्रयशक्ती, त्याच्या काही गरजा निश्चितच आपल्या उपक्रमातून मिळणाऱ्या मजुरीवरच अवलंबून असतात. म्हणून त्याला जी मिळणारी मजुरी आहे निश्चितच ती नियमित स्वरूपाची असावी. मालकाने आणि कामगाराने निश्चितच त्याची वेळ निश्चित केली असावी. सर्वसाधारणपणे महिन्याच्या शेवटच्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या मासिक रकमेचं वेतन निश्चितच त्याला मिळावं अशीही तरतूद कंपनी कायद्यामध्ये असते. निश्चितच अनेक कंपन्या, अनेक उपक्रम याचा आज अवलंब करतात. त्यासोबतच शेवटचा मुद्दा मी स्पष्ट करत असताना मजुरी शोधनाचा अत्यावश्यक असणारा घटक औद्योगिक शांतता शोधन करत असताना याही घटकाचा
विचार करणे अत्यावश्यक असते. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कामगारांना, कर्मचाऱ्यांना कार्यसमाधान देऊ शकणाऱ्या सुरक्षितता, कल्याण, मजुरी इत्यादी बाबत उपक्रमाने नियमांचे पालन केल्यास कामगार समाधानी राहतात. संबंधित कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत असेल त्या कामाच्या ठिकाणी त्याची सुरक्षितता असेल, त्याचे सर्वांगीण कल्याण असेल, मिळणारी मजुरी असेल, इत्यादी सर्व नियमांचं पालन जर आपल्या उपक्रमात होत असेल तर निश्चितच कर्मचारी वर्ग हा खुश राहतो. उपक्रमामध्ये असणाऱ्या इतर सोयी सवलतीच्या बाबतीत असणारा कमी अधिकपणा सुद्धा कामगार सहन करू शकतात, परंतु मजुरीच्या बाबतीत असणारी अनियमितता आणि अपुरेपणा मात्र कामगार सहन करू शकत नाही. त्यामुळे आपल्या उपक्रमामध्ये निश्चितच संघर्ष निर्माण होऊन औद्योगिक अशांतता निर्माण होऊ शकते. म्हणून कर्मचारी व्यवस्थापकाला मजुरीचे अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असते. या सर्वच बाबतीत सर्व पैलूंचा सर्वांगीण अभ्यास करूनच मजुरी शोधनाची पद्धती निश्चित केल्या जाते. म्हणून वरील सर्व घटकांचा अवलंब करून एक निश्चित स्वरूपाची अशी मजुरी शोधन पद्धती अवलंब केल्या जाते आणि त्या सर्व मजुरी, योग्य काम, योग्य मजुरी या सर्व बाबींचा विचार करून मजुरीची नियमितता असेल सर्वच घटकांचा विचार केल्यानंतर निश्चितच सर्वच गोष्टी कर्मचाऱ्याला वेळेवर मिळत असतील आपल्या उपक्रमातून तर निश्चितच आपल्या उपक्रमामध्ये तर औद्योगिक शांतता राहतेच राहते. या सर्व गोष्टी औद्योगिक शांततेच्या सर्व ह्या आर्थिक घटकाशी मजुरीशी संबंधित असतात. म्हणून मजुरी शोधन करत असताना औद्योगिक शांतता याही घटकाचा विचार केला जातो. आज आपण थांबू. धन्यवाद.